प्राण घेणार आहे. तर महाकाली सिद्धार्थ मध्ये म्हणजे का तू वध करणार आहेस? मग त्याने सांगितलं की मी एका राजाकडे होतो, त्या राजाने सांगितले की तू मला 1000 माणसांचे मुद्दे आणून दे, मी तेव्हा तुला काय देईन? गुरुदक्षिणा. त्यावेळेस काय असायचं, एखाद्या गुरुला जर आपण शब्द दिला आणि त्या गुरुनं जे काम आपल्याला सांगितलं ते आपण पूर्ण नाही केलं तर ती गुरुदक्षिणा पूर्ण होत नव्हती. असं त्यांनी त्या अंगुलीमालाने महाकाली सिद्धार्थावर सांगितलं. बुद्ध म्हणाले की हे तुला काय केलंय? माझ्या मार्गात लुटलंय, तुझं शोषण केलंय, तू निष्पाप लोकांचा जीव का घ्यायचा आहेस? तो काय करायचा? एक माणूस मारायचा, त्याचं मुंडकं धुवायचा जमा करून, एक माणूस मारायचा, असे अनंत मुंडके जमा करून ठेवायचा. 1000 मुंडकेच होते. त्याच्यात लक्षात राहत नव्हते की त्याला किती माणसं मारले तर किती नाही. त्याच्यात लक्षात राहत नव्हते इथे मुंडके मारले ते तिथंच राहायचे, पुढे मारले तिथंच राहायचे. मग तिच्या लक्षात राहत नव्हते. मग त्यांनी काय केलं? असं ठरलं की एक माणूस मारायचा, त्याचं एक बोट तोडायचं, त्याची माळ बनवायची आणि गळ्यात घालायची. एक माणूस मारायचा, त्याचं बोट तोडायचं, त्याची माळ बनवायची आणि गळ्यात घालायची. मग त्याचं नाव काय पडलं? अंगुलीमाल. त्याचं नाव पडलं अंगुलीमाल. आता महाकाली सिद्धार्थाने त्याला योग्य मार्ग केला आणि त्याची तलवार महाकाली सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या चरणी अर्पण केली आणि तो पुढे बुद्धांचा शिष्य झाला आणि त्याने ते पात्र हातात घेतलं आणि त्या परिसरामध्येच नव्हे तर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्यांनी बुद्धमता प्रचार केला. आता आपण अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केला की आपण महाकाली सिद्धार्थाचा हार का घातला? तर या देशामध्ये जेव्हा सम्राट अशोक हे राजा होते आणि त्या सम्राट अशोकांनी काय केलं, त्यावेळेस प्रतिमा नव्हत्या, फोटो नव्हत्या, कॅमेरेत नव्हते, तर फोटोच कुठून येतात? मग त्यावेळेस कला होती एक लोकांमध्ये की ते कोरून काम करायचे आणि कोरून मूर्त्या बनवायचे. आपण बघितले असतात औरंगाबादला येतात, अजिंठा लेण्या येतात, काही लोणावळा खंडाळा या साईडला लेण्या येतात. मग त्या किती फूट असायच्या? 40-40 फूट, 50-50 फूट अशा उंच असायच्या. लोक फक्त त्यांच्या पाय मुष्टी जातात एवढेच असायच्या, बाकी मूर्त्या उंच असायच्या. म्हणून त्या लोक काय करायचे? पूर्वी त्यांच्या पायापाशी पुष्प अर्पण करायचे आणि त्यांना अभिवादन करायचे. काय कोणी तर त्यांच्या अंगावर जाऊन हार घालणार नाही, म्हणून लोक त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करायचे आणि त्यांना अभिवादन करायचे आणि जायचे. मग आज त्यांची प्रतिमा आली, त्यांची फोटो आली, मग आपण त्यांच्या फोटोला हार घालतो. कारण ते महाकाली सिद्धार्थ यांच्या वैशाखी पौर्णिमेला महापरिनिर्वाण सुद्धा झाले. त्यांचा मृत्यू सुद्धा वैशाखी पौर्णिमा झाला, त्यांचा जन्म सुद्धा वैशाखी पौर्णिमा झालेला आहे आणि त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती ही वैशाखी पौर्णिमा झालेली आहे. आपण म्हणतो की आपल्याला असा बुद्धमतचा प्रचार करायचा, असा बुद्धमतचा प्रचार होणार नाही. सम्राट अशोक जेव्हा राजा होते तेव्हा बुद्धमतचा प्रचार झाला. जेव्हा स्वतः गौतम बुद्ध राजा होते तेव्हा बुद्धमतचा प्रचार झाला. बाबासाहेब स्वतः मंत्री झाले त्याच्यानंतर त्यांनी धर्मांतर केलं तेव्हा